पावणे 400 वर्षांपूर्वी माझ्या याच स्वराज्यामध्ये माझ्या आया बहिणींना तेव्हा तोचा दर्जा बहाल होता. आणि आज पावणे 400 वर्षांनंतर आपल्या मालेगावच्या त्या यज्ञासोबत एक लहानशा चिमुकलीसोबत फार चुकीचं झालं. तिच्यावर बलात्कार करून तिला मारून टाकण्यात आलं. जर लोकांची मानसिकताच अशी असेल, असे कृत्य करायचे, तर आपण त्याला काही करू शकत नाही. याच्यावर एकच पर्याय वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी एका पाटलाचा असाच चौरंग केला होता. चौरंग म्हणजे शरीरापासून हातपाय वेगळे करणे, पण मरता कामा नये. त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, पण त्याच्या आधी त्याचा चौरंग होणं गरजेचं आहे. आणि हे ज्यांची मानसिकता अशी ठेवता असे लोक, त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचणं गरजेचं आहे की तुम्ही परत असं काही कराल तर तुमच्यासोबत काय होऊ शकतं. या गोष्टीची जाणीव पूर्ण महाराष्ट्राला करून देणं गरजेचं आहे. अशी ज्यांची मानसिकता असं काही करण्याची असेल त्यांच्यापर्यंत हा विषय गेला पाहिजे. आणि होप सो त्या मुलीला न्याय मिळेल. आणि जेही लोक याविषयी व्हिडिओ बनवून टाकत असतील, पोस्ट करत असतील, त्यामागची एकच तळमळ आहे की आज प्रत्येकाच्या घरात मुली आहेत, स्त्रिया आहेत, आया आहेत, बहिणी आहेत. तर त्या दृष्टीने प्रत्येकाची तळमळ आहे की ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. आपण भविष्यात आपण जो महाराष्ट्र बघतोय, आपण ज्या विकासाच्या दृष्टीनं चाललोय, त्याच्यात असा कलंक लागता कामा नयेत, या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, याच्यात काहीच दुमत नाही आहे. पण त्याच्या आधी एक मेसेज, ज्यांची मानसिकता असं काही करण्यात त्यांच्यापर्यंत एक मेसेज देण्याचं काम कुठेतरी झालं पाहिजे. त्या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. कारण हे प्रकरण दाबल्यानंतर परत काही महिन्यानंतर अजून कुठंतरी काहीतरी विषय होईल. आणि मला अजून एक असा विषय वाटतो की हे मालेगाव असल्यामुळं तिकडे दुर्लक्ष होते, पण तसंच काहीतरी जर दिल्लीत कुठेतरी झालं असतं, राजधानीच्या ठिकाणी, तर तिथं गांभीर्याने लक्ष दिलं गेलं असतं. पण हे मालेगाव आहे, हे ग्रामीण भाग होतो थोडासा, त्याच्यामुळे तिकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. गाव, खेड, शहर काहीही असो, सगळ्यांना एकसारखा न्याय मिळाला पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा त्या आरोपीला झाली पाहिजे. एवढीच विनंती सर्वांकडे असणार.